स्टँड अप कॉमेडी शो मध्ये अश्लील वक्तव्य करणारा यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाला सुप्रीम कोर्टानं चांगलंच फटकारलं। या प्रकरणाची सुनावणी पार पडली, त्यात रणवीरला अटकेपासून दिलासा मिळाला असला तरी त्या प्रकरणामुळे येत्या काळात त्याला कोणतेही शो करता येणार नाहीत। दरम्यान या सुनावणी दरम्यान कोर्टानं म्हटलं की रणवीरच्या मनात जे काही घाणेरडं होतं ते त्यानं शो मध्ये ओकलं, याचा निषेध व्हायला हवा। लोकप्रिय आहात म्हणून तुम्ही समाजाला गृहीत धरू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हणत फटकारलं। यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाला कोर्टानं काय खडेबोल सुनावलेत आपण त्यावर एक नजर टाकूया। रणवीरचे विचारच घाणेरडे, तो ते कार्यक्रमात ओकून गेला। तुमची भाषा बघून तुमच्या पालकांनाही लाज वाटेल। बहिणी मुलींना लाज वाटेल, सगळ्या समाजालाच शरम वाटेल। हे सगळं तुमचं डोक्यातली घाण दाखवणार आहे। रणवीरने वापरलेल्या भाषेचं समर्थन करता का, असा वकिलांनाही सवाल विचारला। हा अश्लीलपणा नाही तर मग अश्लीलपणा म्हणजे काय, अशी विचारणाही सुप्रीम कोर्टानं केली। अपूर्वा अरोरा खटल्याचा निकाल म्हणजे असलं बोलण्यासाठी परवाना नाही, असंही सुप्रीम कोर्टानं बजावलं। सवंग प्रसिद्धीसाठी तुम्ही अशा गोष्टी कराल तर दुसरा तुम्हाला धमक्या देऊन प्रसिद्ध होण्याचा करेल। रणवीरच्या वकिलांना लोकांनी घेरलं म्हणता, मग वकील पोलीस ठाण्यात का गेले? कोणत्या कायद्यानुसार गेले? पैसे मिळतात म्हणून वकिलांनी हे करावं का? काळ्या कोटाचा हा अपमान आहे, असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं। तर एकीकडे रणवीरची हजामत करताना दुसरीकडे त्याला दिलासाही सुप्रीम कोर्टानं दिला। रणवीर विरुद्ध कुठेही नव्यानं FIR नको, असंही सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे, तसं बजावलेलं आहे। मुंबई, गुवाहाटी, जयपूरमधल्या FIR प्रकरणात रणवीरला अटक नको, असंही त्यांनी म्हटलंय। रणवीरनं त्याचा पासपोर्ट ठाणे पोलिसांकडे जमा करावा, असे आदेशही कोर्टानं दिलेत। आम्ही दिलेलं संरक्षण तो तपासात कसं सहकार्य करतो यावर अवलंबून असेल, असंही बजावलं आहे। पोलीस संरक्षणासाठी तो पोलिसांमध्ये जाऊ शकतो, अशी मुभाही त्याला देण्यात आली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।